आक्षेपार्ह चित्रफितीमुळे मंत्री नरहरी झिरवाळ अडचणीत सापडलेले आहेत. लाचखोरी प्रकरणानंतर झिरवाळ पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. व्हिडिओत एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत मंत्री नरहरी झिरवाळ आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत. नेमका हा प्रकार काय बघूया, त्याविषयी एक रिपोर्ट. सरकारमधले आणखी एक मंत्री अडचणीत. झिरवाळांचा तृतीयपंथीयासोबत आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल. झिरवाळांच्या व्हिडिओमुळे महाराष्ट्रात खळबळ. गेल्या काही दिवसांपासून भोंदूबाबा अशोक खरातची एक प्रकरणं बाहेर येत आहेत. या खरातचे रोज समोर येणारे उपद्व्याप पाहून तोंडात बोटं घालायची वेळ आली आहे. त्याने लैंगिक शोषण केलेल्या महिला सुद्धा एका पाठोपाठ पुढे येत आहेत. त्यात खरातच्या मंत्र्यांसोबतच्या वेगवेगळ्या फोटोंमुळे मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जाते. हे सगळं सुरू असतानाच मंत्री नरहरी झिरवाळांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओत एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत मंत्री नरहरी झिरवाळ आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत. त्यामुळे खरात प्रकरणात चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे नरहरी झिरवाळ आता अडचणीत आले आहेत. या व्हिडिओवरून थेट त्यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली जाते. मंत्री पदाचा तर तात्काळ राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे. मात्र त्यांच्याच राजीनाम्याची काय बात आपण करविता सर्व जे काही आहे ते देवेंद्र फडणवीस आहे. देवेंद्र फडणवीसांचाच राजीनामा झाला पाहिजे. या सरकारलाच राज्यपालांनी बरखास्त केलं पाहिजे. असे नेते हे आपल्या देशाला पुढे नेणार, असं कसं चालणार? मला असं वाटतं प्रत्येक पक्षाने ही जबाबदारी आता घेतली पाहिजे आणि अशा नेत्यांना तात्काळ राजीनामा द्यायला भाग पाडलं पाहिजे. त्यांनी तो दिला नाही तर त्यांना काढून टाकलं पाहिजे. तर झिरवाळांची विकेट घेण्यासाठी हा व्हिडिओ बाहेर आणल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय. तर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल झिरवाळ बोलले म्हणून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केला. जे नको आहे ते टार्गेट होत आहे. प्रत्येकाला जागा रिकामी करून घ्यायची. स्पर्धा खूप आहे त्यामध्ये. एक मंत्र्याची विकेट गेली की दुसरा टपूनच बसला. त्यामुळे दुसऱ्याची विकेट काढण्यासाठी तिसरा लाईनीतच आहे. तर अशा यामध्ये हे सर्व प्रकरण घडत आहे. आता एक मोठं नाव येते की याच्या मागे ट्रॅप करण्यामागे ही जागा खाली करून घेण्यासाठी झिरवाळांची जो माजी मंत्री आहे तोच हे सगळं करतो आहे. म्हणजे त्याची जागा खाली झाली तर माझी एंट्री होईल, तो मेला की मी जिवंत राहील, असं सगळं प्रकार या सरकारमध्ये राजरोसपणे सुरू आहे. या गोष्टीचं समर्थन आम्ही करणार नाही, अजिबात करणार नाही. पण जाणीवपूर्वक हा व्हिडिओ आपले काही घबाळ कॅप्टन खरातच्या सोबत निघेल म्हणून जर काही दाखवण्याचा प्रयत्न होत असेल झिरवाळ साहेबांना, तसं मला असं वाटते एसआयटी चौकशीमध्ये ते भोंदूबाबा प्रकरणामध्ये ती नावं उघड होतीलच, पण तुर्तास हा लक्ष विचलित करण्याचा प्रकार आहे. पण झिरवाळांच्या व्हिडिओ प्रकरणाला आणखी एक बाजू आहे. ज्या तृतीयपंथी सोबत झिरवाळ आक्षेपार्ह अवस्थेत आहेत त्या व्यक्तीवर त्याच्या भावानेच काही गंभीर आरोप केले आहेत. तसंच हा व्हिडिओ सुरुची या शासकीय निवासस्थानातला असल्याचा दावाही केलाय. उनके ऊपर दबाव ला रहा है कि उनके साथ झिरवाल साहब शादी विवाह करें और झिरवाल साहब उनको मंगलसूत्र देवे. इस तरह से उसका प्रकरण है जिसकी वजह से वो गुस्से में चिढ़ के वो वीडियो बनवाया है ताकि वो वीडियो से वो अपनी डिमांड को और अपनी चीज़ों को पूरा करा सके. झिरवाल साहब को दबाव में लगा. उसके ऊपर तो 4-5 केसेस रजिस्टर है. इसके अंदर पॉलिटिकल दबाव के नीचे पुलिस कभी कार्रवाई नहीं की है. FIR रजिस्टर होती है, इन्व्हेस्टिगेशन कभी होती नहीं है. तर कोणालाही ट्रॅप करणं हा गुन्हा आहे. त्यामुळे ब्लॅकमेलिंगचा प्रकार असेल तर या प्रकरणात कारवाई होईल असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय. झिरवाळांचे तो तुम्ही जे काही व्हिडिओ पाहतायत ना ते तुम्ही लक्षात घ्या, हे काढल्या गेलेले 2-3 अँगलने त्याचे व्हिडिओ काढले गेलेले आणि झिरवाळ तिथे झोपताना दिसतात. आता त्या प्रकरणात नेमकं काय आहे मलाही माहीत नाहीये, पण त्याची चौकशी जरूर केली जाते. पण अशा प्रकारे एखाद्याला ट्रॅप करणं हा सुद्धा गुन्हा ठरतो. म्हणून तुम्ही तो व्हिडिओ पुन्हा एकदा जर केअरफुली पाहिला तो मला वाटतं बरोबर झिरवाळांना त्याच्यामध्ये थोडं ट्रॅप केल्याचं दिसून येते. पण तरी मुख्यमंत्री महोदय त्याची चौकशी करतील आणि योग्य ती कारवाई करतील. सध्या कोणी झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी करताय तर कोणी यामागे कटकारस्थान असल्याचं सांगताय. पण एरवी टीकेच्या फैरी झाडणाऱ्या राऊतांनी एखाद्याच्या बेडरूम मधले व्हिडिओ बाहेर काढणं चुकीचं असल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर भाजपच्या काळात सगळीकडे नैतिक अधःपतन सुरू असल्याचा आरोपही केलाय. एखाद्याच्या बेडरूममध्ये जाऊन कोणी सिद्ध व्हायचं
आणि ते व्हिडिओ बाहेर काढून त्याच्यावर चर्चा करणं हे कोणालाही जर्नलिझममध्ये, पत्रकारितेमध्ये किंवा राजकारणामध्ये या क्षणी योग्य वाटत नाही. पण एक मात्र खरं की महाराष्ट्रातल्या राजकारणाचं, राजकीय नेतृत्वाचं, अध्यात्माचं, हिंदुत्वाचं एक प्रकारे अधपतन गेल्या काही वर्षांमध्ये, विशेषतः भारतीय जनता पक्षाची राज्यात आल्यापासून झालेलं आहे. या सर्व प्रकरणात आम्ही झिरवाळांचीही बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय, पण झिरवाळांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. काही दिवसाआधीच कार्यालयातील लाच प्रकरणात झिरवाळ अडचणीत सापडले होते. त्यात आता या प्रकरणाचीही भर पडली आहे. त्यामुळे जर झिरवाळांना मंत्रिपद सोडावं लागलं तर ते मंत्रिपदावरून उचलबांगडी झालेले राष्ट्रवादीचे तिसरे मंत्री ठरतील. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.